एक गोष्ट सांगू? तो ऋषीत आहे ना, तो तोंडात गोड घालतो. हो. हा, आणि त्याची मम्मा काय करते माहितीये? त्याच्या बोटाला मीठ लावते. आम्ही हैदराबादला होतो ना, तेव्हा तिथं कोणच गणपती आणत नव्हतं. आणि पप्पानी सांगितलं की मल्हारला आपण गणपती दाखवायला मुंबईमध्ये घेऊन जाऊया. अरे वा, बरं झालं की नाही आलास. आमच्या शाळेत आहे ना 4 प्रकारचे हाऊस आहेत. रेड, ब्लू, ग्रीन आणि येलो. आणि मॅमनी मला रेड हाऊस मध्ये टाकलं. हो. आणि मी मॅमला सांगितलं मला पर्पल कलर आवडतो, मला पर्पल हाऊस मध्ये टाका. काय म्हणाल्या मॅडम? शट अप अँड सिट डाऊन. हे काय आहे? मध. हनी. हनी. आता हा हनी आपण थोडासा घालायचा याच्यात. दूध घातलंय, दही घातलंय, साखर, तूप. आणि आता झालं तीर्थ तयार. मस्त लागतं हे आणि शक्तिवर्धक असतं. मला दे. अरे आता नाही, आरती झाल्यावर ये बाळा बाहेर ये. या. दे. उजव्या हातात बाळा. का? आईने शिकवलं नाहीये वाटतं. तीर्थप्रसाद नेहमी उजव्या हातात घ्यावा बाळा. याचा बाप्पा रागवेल. शिकवलं. ये या. गुड. अरे काय हे सांडलं कसं? बरं जाऊ दे, बस तिकडे तू बाळा, मी पुसून घेते. हा, उजवा हात, नाही तर बाप्पा रागवेल. मला माहितीये बाप्पा लहान मुलांवर कधीच नाही रागवत. बरोबर आहे, पण तुझ्या आईलाच शिक्षा केली पाहिजे, मुलाला काही शिकवलं नाही म्हणून. के आहे कुठे वेळ? सारखं ऑफिस मध्ये जायचं, मुलाला वेळ द्यायचा नाही. काय मल्हार, पेढा पण सरळ खाता येत नाही ना? येतो. सांडलास की काय पेढा? हा, काय झालं? आवडला नाही? मी तुला सांगतो, हा कदाचित लेफ्टी असणार आहे. हो, डाव्या हाताने जेवतोस की काय? बघ, बोललो नव्हतो मी. धन्य, देविकाला तरी माहितीये की नाही कोण जाणे. सारखं बघावं ते मग ऑफिसला. मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? तरी मी तिला सांगत होते, पुरे करी तुझी नोकरी, मुलाकडे जरा लक्ष दे. अंजू, मिळतं ना त्यांना किंमत नसते. मुलगा डावरा झाला तरी चालेल, त्यांना नोकरी प्रिय. ठीक आहे. मल्ल्या, तू काही काळजी करू नकोस. पण तू आता आलायस की नाही मावशीकडे, मी तुला शिकवे. 5 दिवस आहेस की नाही, 4 चौघांसारखं राहायला शिक. शाणं माझं बाळ. तू वागळे काकूंकडे आलायस ना? हाँ, खेळणार? हाँ, चल. बॅटिंग की बॉलिंग? मी ऑलराउंडर आहे. ठीक आहे, मी पण. चल. ए चला रे, चल चल. चल मी अरे मला करून दे ना प्लीज. ठीक आहे, चल चल. तुला छापा पाहिजे की काटा? चल रेडी. ए तू लेफ्टी आहेस? काटाला. नाही, मग तू लेफ्ट डान्स का घेत होतास? ए आर्यन, तू इथे जा. ए तुझं नाव काय? मल्हार. तू तिकडे रूम नंबर 3 च्या इथे बिल्डिंगला जा. तिकडे 3 नंबरच्या खोलीत? तुला जायचंय?
नाही जा. अरे फेक 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 फेक. अरे फेक. अरे कुठे फेकतोय? इथे फेकला असता तर आउट झाला असता. ए हा मला नको, हा बाहेरचा आहे. चीटिंग आहे. मी तर 3 काढल्या होत्या, तुम्हीच चीटिंग करता. पण आम्हाला नकोय. तो थ्रो पण नीट नाही टाकत. तू जर चिडलास ना तर मी बॅट घेऊन घरी जाईन ना. मी नाही चिडत आहे, तूच चिडतोयस. नीट थ्रो टाकला असता तर आउट झाला असतास. हिम्मत असेल तर रिबॉल कर ना. बसा रडत. मी तर माझी बॅट घेऊन चाललो. तू चांगलं सुरू केलं असल्यास तर. मी पण माझ्या स्टम्प्स घेऊन चाललोय. पचकू थ्रो मारलास. ए तू लेफ्टी आहेस? हां, मी पण आधी लेफ्टी होतो, पण माझ्या आईने ना सुधारून ना मला राईटी केलं. तुला नाही केलं? जर्मन कंपनीत काम करतेस म्हणून काय झालं? आहोत आपण मराठी ना, आपल्या सणांना सुट्टी नको. तुझ्या बॉसला म्हणा एकदा येऊन बघा गणपती इकडचा. तो खेळतोय बाहेर. जमलाय चांगलाच. हो हो थांब थांब. मल्ल्या, ए मल्ल्या, ये तुझ्या आईचा फोन आहे. बोल तिच्याशी. अरे असं काय, ये लवकर. आई थांबलीये तुझ्यासाठी. नाही बोलायचंय मला. आईशी नाही बोलायचंय? कमाल आहे. मल्हार चला उठा बाळा. आणि मोदक केलाय, तुला आवडतो की नाही? उजव्या हाताने खायचा आहे पण. 1 2 आणि तुझे बाबा? 4 6 7 ए तुला विचारतोय, तुझे बाबा पण नाही येणार? ते पण जर्मन कंपनी मध्ये आहेत का? अरे नाही रे, ते दोघं रूल्स नाही तोडत ना, त्यांची बॉस ओरडतील म्हणून. हा, जर रूल्स तोडले ना तर काढून टाकतात. खाली ती 3 नंबरची खोली आहे ना, त्यात त्या 2 मुली राहतात, त्यांना पण काढून टाकणारे सोसायटी मधून. का? कारण की त्या एकमेकींनी लग्न केलंय. मग काय झालं, लग्न सगळेच मुली करतात. नाही, पण त्या दोघींनी एकमेकींशी केलंय. चल काय पण. अरे खरं. काय रे, काय बघतोस? काय नाही. तुला पण करायची का एक्सरसाइज? एक्सरसाइज सगळ्यांनी केलीच पाहिजे. तेच, स्ट्रॉंग केले पाहिजेत ना हात. फक्त हात? हा हात ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, हा हात स्ट्रॉंग करायचा. बरं बरं, कर कर. पण कसं? त्यासाठी तुला 3 स्किल शिकावे लागतील. हे बघ, हे डंबल्स असे उचलायचे, त्यातनी तुझे बायसेप स्ट्रॉंग होतील आणि तुझी स्ट्रेंथही वाढेल. आणि दुसरं म्हणजे बॅलन्स. बघू, हात पुढे कर. हा बॅलन्स करा. अरे तुला बॅलन्स वाढवायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट पाहिजे पॉवर. एक फन गन दिली ना, समोरचा झोपलाच पाहिजे. घ्या. थांबा, प्रसाद आणते. आणि सांडू नको. उजव्या हाताने शिकायचंय ना.
किती दिवस लागले सुधरायला? काय सुधरायला? ए मल्हार, हा घे मोदक. तुला आवडतो ना? हे तुझं आहे? मी बघू का? वाव, हे तू काढलंयस? खूपच छान रे. चारकोल पण. मी आलेच हा. काल म्हणालास ना तुझ्या आईने तुला सुधरवलं. किती दिवस लागले? मला नाही माहिती, लहान होतो, पण लगेच सुधारलं असेल. मला नाही वाटत मी रायटी होईल. का? आई यायला नाही ना विसर्जनाच्या दिवशी, तिला दाखवायचं होतं. मग काय झालं? जमेल रे, सोपं असते. पण का व्हायचं रायटी? मग काय असंच राहणार आहेस? मल्हार, हे घे. नको. अरे घे रे. तू एवढं छान कलरिंग केलंस ना, त्यासाठी तुला माझ्याकडून हे छोटंसं बक्षीस. बरं चल डाव्या हाताने खा. ए नाही नाही हा, अजिबात नाही. उजव्या हातानेच खा. ओ काहीतरी सांगू नका हो त्याला. असं काय करते संजू? अहो त्याला सवय व्हायला पाहिजे, नंतर त्यालाच त्रास होईल. जगात 90% लोक उजव्या हाताने करतात ना सगळं. आता आपल्या सोसायटीच बघा, किती लोक आहेत डावरे सांगा. आपल्या सोसायटी आपल्या हो ग, एक सुद्धा नाही आहे. 4 चौघांसारखं असायला हवं त्याला. आता समजा त्याला तुमच्यासारखी बँकेत नोकरी लागली, तर ते कम्प्युटरवर माऊस तो उजव्या हाताचा काय डाव्या हाताने पकडणार आहे? माझ्या भाच्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्रास कसला आलाय त्याचा? त्रास वगैरे काय नाही. आता आपला बच्चनच घे ना, तो आहे ना डावखुरा. मल्ल्या काय अमिताभ बच्चन आहे? बच्चन एखादाच असतो. एखादाच कशासाठी? पेंडलेला घे आपल्या, तो सुद्धा आहे ना लेफ्टी. मग नाही, पण तो बॅटिंग उजव्या हाताने करतो. बघा, करतो की नाही बॅटिंग उजव्या हातानेच. आणि त्याला त्याच्या आईने शिकवलं असणार, म्हणून झाला तो जगप्रसिद्ध. सावकाश उद्या सावकाश. हो हो, सावकाश सावकाश. पण हे सगळे ह्याच्या आईने शिकवायला पाहिजे ना त्याला. अरे हाय फाय दे. आई नो, अरे बाप रे, काय जोर आहे हातात. आजोबा तुम्हाला खरंच लागलं? तर बस की मग, एक तर इतक्या दिवसांनी आलीयस. हा बघ मल्हार आला. मल्हार, ही हसीना मावशी. हॅलो मल्हार. आणि हा आमिर. हा जा आधी हातपाय तोंडून ये आणि मग बोल त्याच्याशी. मी तर वाटच बघत असते, कधी गणपती सीझन येतो आणि कधी आम्ही तुमच्या घरी दर्शनाला येतो त्याची. माझी तर इच्छा होते आमच्या घरी गणपती आणायची. अरे काय सांगतेस काय? मग आण की. नको रे बाबा, का? आता कुठे योग्य झालोय. इतनी मेहनत के बाद. नाहीतर आमचीच लोक आम्हाला त्यांच्यातलं समजत नव्हतं. आधीच आमचं आडनाव बघून आम्हाला कोणत्या सोसायटीमध्ये घर मिळत नाही. मग काय, हम ना इधर के ना उधर के. आणि त्यातल्या त्यात घरात गणपती आणला मग तर बघायलाच नको. आम्ही कुठेच बसत नाही. बहुत प्रॉब्लेम आहे. मल्हार, अगं लागलं का तुला नहीं खूप? नहीं हा? ठीक है चाची. बर्फ आणू? नहीं मैं घर पे जाके लगा लेती हूँ. नक्की? हो. अगं लागलंय तुला ग? नहीं ठीक है, आप उसे मत चिल्लाओ चाची. बर बर बर. काय वेड्यासारखं वागतोयस तू मल्हार? काय चाललंय काय तुझं?
सकाळी बादलीचं हँडल काय तोडलंस, आता असा ग्लास काय उडवलास? बास झालाय ना आता उचापती. आज दिवसभर घरी थांबायचंय, आईने अभ्यास दिलाय. कुठलाही नियम काढला की त्यांना प्रॉब्लेम असतो. अरे देश चालवायचा म्हणजे काय खायचं काम आहे का? अभ्यास येणं साठम काका आलेत. ये जरा वरून लिही. कुणावर रागवला तेवढे? अगं हे लेफ्टिस्ट, एक सेंट्रल ऑर्डर असायला हवी ना. पण आपण कोण ठरवणार कोणाला हिताचं काय ते? प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या, जगणं वेगळं. अहो वेर्लेकर जे 100 लोकांच्या हिताचं आहे ते मान्य करून तसं वागायला नको त्यांनी गपचूप. पण नाही, आम्ही लेफ्टिस्ट करत बोंबाबोंब करायची काय अर्थ आहे याला? पण आज एवढा राग काय? तेच म्हणतोय मी. डावी विचारसरणी म्हणे. कसली आली बोडक्याची डावी विचारसरणी? मी तर म्हणतो या डाव्यांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे. अहो पुरे आता चला नमस्कार करून घ्या. थांबा, मी चहा टाकते. अरे हो, डाव्या विचारसरणीवरून आठवलं, आमच्या घरातल्या डाव्याला भेटलाय का नाही तुम्ही? तुमच्या घरातल्या डाव्या? हो दामाद. मल्हार, ए मल्लू, मल्लू ये बाहेर ये. बघ साटम काका आलेत, मित्र आहेत माझे, ये बाहेर. नको. बरं ते जाऊ द्या, त्या 3 नंबरचं काय करायचंय? अहो त्या दोघी सगळ्यांना सांगतायत आम्ही कपल आहोत म्हणून. हे आपल्या संस्कृतीत शोभतं का बरं? आपण त्यांना नोटीस देणार होतो ना. हो, जरा गणपती होऊ देत, मग बघू काय करायचं. मला इथून घेऊन जा. इथं नको मला. इथे सगळे वेगळे आहेत. काय वेगळे? 2 दिवस माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता तुला, आणि आता का लाडात येतोयस? तू आता इथे ये आणि घेऊन जा मला. आत्ता? चल, आता उगाच नाटकं करू नको मल्हार. फक्त उद्याचा दिवस तर राहिलाय. परवा मी येणारच आहे की नाही? तू शाळेसारखा राहा हा बाळा. ओके, चल बाय बाय बाय. घे. फक्त तीर्थ राईट हॅन्डनी प्यायला नाहीत. मग काय नाही, ते पण येईल. मल्ल्या काय झालं? काय झालं? ए ए ए टाक बाहेर, टाक बाहेर. मल्ल्या श्वास घे, श्वास घे, श्वास घे, श्वास घे, श्वास घे. काय नाही झालं, काय नाही झालं. पडली ना गोटी, गोटी पडली ना, घाबरायचं नाही. ओके. कशाला रे नसते उद्योग करतोस? उद्या आई येणार आहे, तोपर्यंत नीट राहा बाबा. कृपा कर माझ्यावर वेडा. मला कळलंच नाही हो, रात्री किती वेळ जागा होता कोणाच ठाऊ. हो ना, हे लहान मुलांच्या डोक्यात काय चालू असतं ना, ते काही कळतच नाही. सोपं नाही हो लहान मुलांना सांभाळणं.
वा, थांब मी आलो. अरे चल आर्यन, चल क्रिकेट. आता? हा आता. चल ना. अरे काल तुला बोलवलेलंस तेव्हा का नाही आलास तू? अरे चल ना. आता कोणी नाही येत, सगळे संध्याकाळी येतात. मग बोलव ना. आता कसं बोलवणार आहे, सगळे संध्याकाळीच येतात. थांब मी येतो. मावशी, काय रे, तू मला पेढा द्यायला विसरलीस. मी तुला देतच होते पण तुलाच घाई होती, पण आलास. काय आज काय एवढा उत्साह? जाणार म्हणून? मल्ल्या, मला तुला काहीतरी दाखवायचं. छान दिसतोयस. मावशीने भांग पाडलाय. नाही ते नाही, मला दुसरं काहीतरी दाखवायचं. आता येऊ दे मला. चल. या काय म्हणताय? बस. हे काय विसर्जनाची तयारी नाही का झाली अजून? अगं मी उशिरा जाणार होता आज जरा. का उशीर का? अगं ते शेजारी आणि तुम्ही दरवर्षी एकत्र करता ना विसर्जन. हो पण यावर्षी नाही. काय बाळा? हे बघ ना. चल बरी. राहिला ना ग व्यवस्थित? सांगते त्याचे एक एक पराक्रम. का? त्यांचं झालं की मग आम्ही जाणार आहोत. का पण? अगं त्यांना काही शास्त्र माहितीये का? हाऊस म्हणून गणपती आणतात. यावर्षी उजव्या सोंड्याचाच गणपती आणलाय. मग काय झालं? अगं अशी काय, उजव्या सोंडेचा गणपती आणतं का कोणी कधी? तू पाहिलायस कोणाकडे उजव्या सोंडेचा गणपती? गणपतीची सोंड नेहमी डाव्या बाजूलाच पाहिजे. हो का? मला माहित पण नव्हतं. वाटलंच मला. शास्त्रात डाव्या बाजूला महत्व आहे. म्हणजे बघ, आयुर्वेदात नाही का म्हणतात वामकुक्षी. वाम म्हणजे डावी बाजू. नेहमी डाव्या बाजूला झोपायचं असतं असं आयुर्वेदात सांगितलंय. डाव्या बाजूला महत्व आहे. अगं शुभ कार्य, सण त्याच्यामध्ये बाईला नाही का डाव्या बाजूला बसवतात, म्हणून तिला वामांगी म्हणतात. सो वाम म्हणजे सौंदर्य, डावी बाजू म्हणजे सुंदर बाजू. माहितीये का? अगं साखरपुड्यामध्ये वगैरे पण बघ ना, बाईच्या डाव्या हातात अंगठी घालतात, कारण त्याचा हृदयाशी संबंध असतो आणि हृदय डाव्या बाजूला असतं. तर एकंदर काय की डावी बाजू ही उत्तम असते. म्हणूनच आमचा मल्हार पण एकदम स्पेशल आहे. हा डावरा आहे ना. पण आता तो सगळं उजव्या हाताने करतो. हा हो का? काय दाखवणार होतस मल्हार मला तू? काय नाही. अरे अरे इकडे ये आता. नाव काय तुझं? मल्हार. मल्हार. आजोबा तुम्ही लेफ्टी आहात? आता गंमत बघा. तुम्ही दोन्ही हाताने लिहू शकतात? हा, तुला माहितीये का बाप्पाने आपल्याला सगळ्यात स्ट्रॉंग साइड कुठली दिली आहे? बुद्धी. तिचा वापर करायचा. उगाच त्या डाव्या आणि उजव्यामध्ये अडकून कशाला पडायचं की नाही? 5 दिवस मजा आली की नाही मावशीकडे? लवकर ये हा परत. चल गा येते. चल. अच्छा चला बाळा. टाटा बाळा. चला. अरे चल लवकर. तुम्हाला का नाही शिकवलं सगोदर? माहितीये मला किती प्रॉब्लेम झाले ते? काय नाही शिकवलं? हेच लेफ्ट आणि राईटचं काय बरोबर आहे ते? शूजची लेस बघ सुटलीये, बांधती आधी. ते सगळे मला चिडवत होते.
आणि ते काका तर म्हणत होते की याला देशाबाहेर काढायला पाहिजे. तू मला का नाही सुधरवलंस? सुधरवलं? हो मग काय, मावशी पण ओरडली. तुझ्या आईने काही शिकवलं नाही का? तीर्थ राईट हँडनी प्यायचं असतं ते. ओ, म्हणून सगळं उजव्या हाताने करायला शिकलास का? बरी ये, या. दे. मग तू त्यांना सांगायचंस ना की मी लेफ्टी आहे तर तुम्ही पण लेफ्टीच व्हा म्हणून. मी का सांगू? रायटीच होणं बरोबर असतं. तुला काय वेळच नाही मला काही शिकवायला. पण मी कुठे तुला सांगितलं की तू लेफ्टी हो म्हणून? तू का झालास लेफ्टी? मी कुठे झाले? मी तर आधीपासूनच लेफ्टी आहे. म्हणजे जन्मापासूनच ना? हा, मग ते तुला सांगतायत ना ते सगळे जन्मापासूनच रायटी आहेत. त्यामुळे त्यांना तेच बरोबर वाटतं की सगळ्यांनी रायटीच असलं पाहिजे असं वाटतं. आता तुला ठरवायचंय की तुला त्यांच्यासारखं व्हायचंय की स्वतःसारखं राहायचंय. आणि मम्मा आणि डॅडाला ना तू जसा आहेस तसाच खूप 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 आवडतोस. त्यामुळे आम्ही तर काय बाबा तुला सांगणार नाही की तू बदल, म्हणजे सुधार. चला. या. तुला एक गोष्ट सांगू? गणपती पण डाव्या हातात मोदक घेतो.